विलावान दिवस आहे की आपल्या महापौर पदग्रहण करताय, अशा वेळी आवाज बुलंद असला पाहिजे. त्याला जोरात दोन्ही हात वर करून मजबूतीने महानगरपालिकेत ऊर्जा तयार केली पाहिजे. आमच्या लाडक्या बहिणी बघा, तू थोडा मागे मागे वा, मागे 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 थोडा मागे. ज्या कार्यक्रमाला आल्या त्या कार्यक्रम दिसणार नाही तर फायदा काय? भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. मंचावर उपस्थित आपल्या नागपूरच्या नवनिर्वाचित महापौर नीताताई ठाकरेजी, आपल्या उपमहापौर लीलाताई हाथीबेगजी, आपल्या भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि माजी महापौर दयाशंकर तिवारीजी, माननीय बाल्या बोरकरजी, आपले लोकप्रिय आमदार मोहन मतेजी, कृष्णाजी खोपडे, माननीय आपल्या या निवडणुकीचे प्रमुख संजयजी भेंडे, माननीय माजी महापौर आणि माजी आमदार अनिलजी सोले, मिलिंदजी माने, माननीय विकास कुंभारेजी, आपले अतिरिक्त आयुक्त सौ पंत, सौ वैष्णवी बी, माननीय रितेश गावंडेजी, श्रीकांत आगलावेजी, राजेश बागलेजी, विष्णुजी चांगदे, जयप्रकाश गुप्ता, वीरेंद्रजी कुकरेजा, संदीपजी जाधव, आमच्या माजी महापौर अर्चनाताई डेहनकरजी, मायाताई युवनातेजी, माननीय पिट्टू झलकेजी, समोर बसलेले मान्यवर नगरसेवक ज्यांनी या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठं यश नागपूरला मिळवून दिलं, असे आपले सर्व नगरसेवक ज्या कार्यकर्त्याच्या आणि संघटनेच्या बळावर समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून आपला सर्वांना निवडून आणण्याकरता ज्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मेहनत केली, त्या सर्व उपस्थित पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधू भगिनी, खरं तर आज नागपूरच्या महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये महत्त्वाचा दिवस आहे की आज आपल्या महापौर नीताताई ठाकरेजी, लीलाताई हाथीबेगजी उपमहापौर या पदग्रहण करताय. आपण सर्वांनी नागपूरच्या जनतेच्या वतीने एकदा जोरात टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना हार्दिक शुभेच्छाही देतो. खरं तर आजचा हा जो पदग्रहण सोहळा आहे हा नागपूर शहराच्या लोकशाही परंपरेमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे. आजच्या पदग्रहण सोहळ्याच्या माध्यमातून जो विश्वास जनतेने आपल्यावर दिला आहे, या विश्वासाच्या बळावर आणि आपण सर्वजण आज जे या ठिकाणी जबाबदारी स्वीकारत आहोत, ही जबाबदारी सन्मानाची आहेच, पण तितकीच ती खऱ्या अर्थाने सेवेची आहे, कर्तव्यनिष्ठेची आहे. जनतेचं मत आपण कर्ज म्हणून घेतलं आहे आणि जेव्हा कर्ज घेतो तेव्हा ते कर्ज आपल्यावर विकासाचं असतं, जनतेच्या आशा अपेक्षाचं असतं, जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याचं असतं. जो लोकप्रतिनिधी आमदार असेल, जिल्हा परिषद मेंबर असेल, नगरसेवक असेल, महानगरपालिकेत नगरसेवक असेल, हे जे मतं लोक देतात आपल्याला, हे मताचं दान जरी संविधानामधून आपल्याला मिळालं असेल तरी आपल्या सर्वांकरता हे मताचं कर्ज आहे. आणि म्हणून या मताचं कर्ज 5 वर्ष काम करून जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करणे ही जबाबदारी आपली सर्वांची आहे आणि या जबाबदारीला आजपासून आपण कटिबद्ध होतो आहे. खरं तर या ठिकाणी नागपूर जे आपलं शहर आहे हे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय लेवलला आता महत्त्वाचं शहर आहे. या शहराला जसा उपराजधानीचा दर्जा आहे, कधी काळी आपले शहर राजधानी होतं CP आणि बेरारच्या सरकारच्या काळामध्ये, आणि राजधानीचं जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये आलो तेव्हा आपण उपराजधानी म्हणून स्टेटस मिळवलं. पण आज उपराजधानीपेक्षाही आपल्या शहराला विविध आयाम आहेत. खरं तर आपलं शहर सांस्कृतिक आहे, या शहराला एक इतिहास आहे, या शहराची एक परंपरा आहे. या शहरामध्ये खऱ्या अर्थाने ग्रीन शहर
झिरो माईलचं शहर या जगामध्ये, भारत देशामध्ये, या देशाचा झिरो माईल काय तर नागपूर आहे. या देशातलं सर्वात हरित शहर कुठलं आहे तर नागपूर शहर आहे. या देशातलं पर्यावरण मेंटेन करणारं शहर कुठलं आहे तर नागपूर शहर आहे. या देशात, या शहराची सांस्कृतिक आणि धार्मिक विरासत आहे. गोंड राजापासूनचा संपूर्ण इतिहास आज काही या ठिकाणी आपण मांडू नाही, पण आपल्याला तो अवगत आहे. आणि त्यामुळे या शहराला खऱ्या अर्थाने अनेक शिक्षण, उद्योग, आरोग्य, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं शहर पुढे जात आहे. आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्या शहराला एक खऱ्या अर्थाने उच्च क्वालिटीचं शहर करण्याकरता माननीय नितीनजीच्या माध्यमातून आपल्या नितीनजींनी या शहराला संपूर्ण सेक्टरमध्ये पुढे नेण्याकरता केंद्र सरकारच्या माध्यमातून मागच्या 11 वर्षापासून या शहराला मजबूती दिली आहे. माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी 14 ते 19 हा 5 वर्षाचा कार्यकाळ, मधला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ आणि आता माननीय मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ, या शहराला देशातलं क्रमांक 1चं शहर बनवण्याचा प्रयत्न आपल्या नेत्यांनी केला आहे, देवेंद्रजी नितीनजींनी केला आहे. जसं विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे, विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्रजींनी केला आहे. आता आपल्या सर्वांना विकसित नागपूर 2047चा संकल्प करायचा आहे. त्याकरता आपल्याला काम करायचं आहे. खरं तर 2047 मध्ये आपल्या महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींनी, आपल्या महापौरांनी, उपमहापौरांनी, आम्ही सर्वांनी, आमचे सहकारी आमदार, आम्ही विचार केला आहे, देवेंद्रजी नितीनजींनी विचार केला आहे की 2047 मध्ये नागपूरची जी जनसंख्या असेल 23 वर्षानंतर, त्या लोकसंख्येला लागणारे संसाधनं 2047 मध्ये नागपूर शहराला 23 वर्षानंतर जे बाळ जन्म झाले आहेत, ज्या बाळाचा जन्म झाला, ज्याचा जन्म होणार आहे, या बाळांकरता, या लोकसंख्येकरता कसं नागपूर असलं पाहिजे याचा विचार करून माननीय नितीनजी काम करतायत. याचा विचार करून माननीय देवेंद्रजी काम करतायत. विकसित नागपूर म्हणजे केवळ रस्ते, बीज, पाणी नाही आहे, तर सर्व सेक्टरमध्ये नागपूर शहर पुढे गेलं पाहिजे. आणि मग सर्व सेक्टर किती आहे तर 48 ते 52 सेक्टरवर आपल्याला काम करायचं आहे. विविध विषयावर आपल्याला काम करायचं आहे. या नागपूर महानगरपालिकेची शाळा अशी असली पाहिजे, जसं अमरावती महानगरपालिकेचं उदाहरण देता येईल. अमरावती महानगरपालिकेमध्ये मोहन मतेजी तिथली शाळा फुल आहे, तिथे ॲडमिशन मिळत नाही, पण खाजगी शाळा मात्र खाली आहे. आपल्या महानगरपालिकेच्या शाळा उद्या असे असल्या पाहिजे की आपल्या ॲडमिशन फुल, प्रायव्हेट शाळा बंद. या बाजूने आपल्या शाळेत काम केलं पाहिजे. वैद्यकीय व्यवस्था अशा उभ्या केल्या पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करायचा. देवेंद्रजी, नितीनजी, आम्ही मोठ्या गोष्टीचा विचार करू. हा प्रकल्प आला पाहिजे, तो प्रकल्प आला पाहिजे, तो प्रकल्प आला पाहिजे, ते आम्ही आणू. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आली पाहिजे, एम्स आला पाहिजे, IIIT आला पाहिजे, साई आला पाहिजे, विभागीय क्रीडा संकुल झाला पाहिजे. या सेक्टरवर आम्ही काम करतोय, ते करू. पण तुमच्याकरता काय सेक्टर आहे तर झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत जनतेला लागणाऱ्या व्यवस्था उभी करण्याची जबाबदारी महानगरपालिकेवर आहे. आणि मला अभिमान आहे, माननीय अर्चनाताई डेहनकर महापौर असताना त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने, त्या काळात मी आमदार होतो, त्या काळात त्यांनी त्या ठिकाणी याचा विचार केला. देवेंद्रजी आणि नितीनच्या नेतृत्वात मग आमच्या मायाताई नाते यांनी या ठिकाणी प्रचंड त्याला पुढं नेण्याचं काम केलं. आपल्याला अनेक उदाहरण देता येतील. आमच्या दयाशंकर तिवारीजींनी त्यांच्या कार्यकाळात तर कोरोना होता, कोरोनाच्या काळामध्ये ज्या फॅसिलिटी देवेंद्रजी आणि नितीनजींच्या नेतृत्वात माननीय दयाशंकरजींनी उपलब्ध केल्या, खऱ्या अर्थाने नागपूरच्या कितीतरी लोकांचा जीव वाचवण्याचं काम माननीय दयाशंकर तिवारीजींनी महापौर म्हणून केलं आहे. खरं तर पूर्व उदाहरणं महत्त्वाची असतात. आता मी महसूल मंत्री म्हणून काम करतो, तर मला महाराष्ट्र अधिनियम, जर महसूल अधिनियम जर माहीत नसेल 1966चा, मला 1908चा IGR कायदा माहीत नसेल तर मी काम करू शकणार नाही. आणि त्यामुळं कुठलाही पदग्रहण करताना, कुठेही पदस्थापना होताना ज्या पदावर आपण बसतोय त्या पदाची आचारसंहिता काय, नियम काय, नगरसेवकाचे काय नियम आहे, नगरसेवकांनी आपल्या महानगरपालिका कायदा अंतर्गत त्यांचे विशेष अधिकार काय, स्टँडिंग कमिटी चेअरमनचे अधिकार काय, महापौराचे अधिकार काय, उपमहापौराचे अधिकार काय, या सर्व अधिकाराचा उपयोग करण्याकरता
महानगरपालिका अधिनियम आहे आणि या अधिनियमाचा वापर जर पुस्तक घेऊन जर बरोबर केला, नगरसेवकाच्या हाती जर महानगरपालिकेच्या अधिनियमाचं पुस्तक असेल ना, कुठलाही प्रशासनाचा अधिकारी त्याला नमस्कारच करतो महानगरपालिकेच्या नगरसेवकाला, कारण पुस्तक हातात आहे. ज्यांच्याजवळ पुस्तक हातात नाही, ज्यांना महानगरपालिका अधिनियमाचा अभ्यास नसेल, त्या नगरसेवकाला प्रशासन, कारण नगरसेवकाजवळ जर महानगरपालिका अधिनियम असेल आणि कुठल्या अधिनियमाने बोलतोय, आता विधानसभेमध्ये कुठल्या अधिनियमामध्ये एखादा सदस्य मांडतो आणि मंत्री उत्तर देत आहे, त्या अधिनियमाला महत्व आहे. तर त्यामुळे माझी विनंती राहील की महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचा नागपूरच्या विषयी जे महानगरपालिका अधिनियम याचा विचार करून आपल्या नगरसेवकांनी पुस्तक हातात घेऊन, नगरसेवकाचा पुस्तक हातलं पाहिजे महानगरपालिका अधिनियमाचं. जेव्हा तुम्ही पुस्तक समोर ठेवाल ना, समोरचा अधिकारी तुमचं बिना पुस्तक वाचून दिलं काम करण्याची वेळ लागते. त्यात तुमचे विशेष अधिकार आहेत, नगरसेवकाचे विशेष अधिकार आहेत, महापौराचे विशेष अधिकार आहेत, स्टँडिंग कमिटी चेअरमनचे विशेष अधिकार आहेत. आणि त्यामुळे या विशेष अधिकारांनी अनिल सोलेजी यांनी तर महानगरपालिका गाजून टाकली होती. खऱ्या अर्थानं मला आठवते ते दिवस. आज अनिल सोलेचा काळ कसा, दयाशंकर तिवारीचा काळ, यांनी आपापल्या काळामध्ये एक महानगरपालिकेला उंची दिली आहे. एक एक विषय हातात घेऊन त्यांनी आपल्या महानगरपालिकेला अधोरेखित केला आहे. मला तर आठवतं की अनिलजी यांनी संपूर्ण देशामध्ये त्यांचा उत्कृष्ट महापौर म्हणून आंतरराष्ट्रीय लेवलला त्यांचं व्याख्यान ठेवण्यात आलं होतं. इतकं काम अनिल सोलेजींनी त्या ठिकाणी त्या काळात केलं. मी सुद्धा कधी कधी अनिल सोलेजीकडे जायचो आणि त्यांना अधिनियमाची तरतूद विचारायचो. अनिल सोलेजींनी ज्या पद्धतीने महानगरपालिकेची उंची वाढवली, दयाशंकर तिवारीजींनी उंची वाढवली, आमच्या मायाताई ढेनकरताई म्हटले, अनेक महापौराचं नाव घेता येईल. पण माझी विनंती आता महापौर ताईंना आहे, गीताताईंना, की आपल्या कार्यकाळामध्ये ही सुवर्ण संधी आहे. डबल इंजिन सरकार तुमच्याकडे आहे. अनिलजीकडे डबल इंजिन नव्हतं. मान्य दयाशंकरजींना तर आपलं सरकार त्या ठिकाणी नसतानाही काम करावं लागलं. या ठिकाणी अनेक बाबत मायाताई आहे, ढेनकरताई, या काळामध्ये फार काही सरकारचा सपोर्ट नव्हता. पण आता तर तुम्हाला इतकी संधी आहे गीताताई. देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, नितीनजी या देशाच्या पहिल्या 5 नेत्यामध्ये महत्वाचे नेते आहेत आणि चंद्रशेखर बावनकुळे सारखा पालकमंत्री 24/7. त्यामुळे 4 तास सोडून 4 तासच आमची त्या ठिकाणी झोप राहतं, तेवढा काळ सोडून मी तुम्हाला सांगतो, निताताई, हातेबेगताई, बाल्या बोरकरजी, एक अशी सुवर्ण संधी नागपूर शहराला आली आहे की जगातलं सर्वात सुंदर नागपूर शहर होऊ शकते. ही संधी आज नागपूरला आहे. ही नागपूर हे महाराष्ट्रातलं सर्वात सुंदर शहर होऊ शकतं, देशातलं सर्वात सुंदर शहर होऊ शकतं. फक्त प्रपोजलची गरज आहे. केंद्रातल्या योजना, राज्यातल्या योजनेचा अभ्यास करून मी तर सांगतो की इतक्या योजना आपल्या गीताताई तुम्हाला वेगळं सांगायची गरज पडणार नाही. केवळ केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजनेमध्ये महानगरपालिकेचे प्रपोजल जरी टाकले, प्रस्ताव, तरी मग तिकडनं काय आणायचं आता आमची जबाबदारी. आणि त्यामुळं मला असं वाटतं आपले लोकप्रिय आमदार बसलेले आहेत. आता कृष्णा भाऊ तर पूर्ण मंत्रालय सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकाळी घुसले, रात्री 11 वाजेपर्यंत मंत्रालयाचं दार बंद होऊन त्याच्या बाहेर निघत. आता मोहन भाऊ सारखा नेता, आणि या ठिकाणी खरं तर मग सर्वांचंच नाव घेता येईल. आणि एवढं चांगलं व्यासपीठ आहे, म्हणजे मी काही पॉलिटिकल बोलणार नाही, राजकीय बोलणार नाही, पण बाकी सर्व पक्षाची नजर लागेल असं व्यासपीठ या ठिकाणी, असं व्यासपीठ या ठिकाणी. आणि त्यामुळे या व्यासपीठाचा फायदा काय करून घेता येईल, अनिल सोलेंच्या त्या ठिकाणी महापौर पदाच्या कार्यकाळाचा काय फायदा करून घेता येईल, त्यांच्याकडनं काय मार्गदर्शन करून घेता येईल. दयाशंकर तिवारीजी आपले अध्यक्ष आहेत, ते तर मार्गदर्शन करतीलच. आपल्या माजी महापौराचे अनुभव काय नागपूर शहराचे, त्यांचे अनुभव विचारात घेता येईल. पालकमंत्री म्हणून मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही प्रस्ताव तयार करायचे आहे, मला गव्हर्नमेंटकडे घेऊन जायचे आहे. देवेंद्रजी आणि सरकारमध्ये पालकमंत्री असा असतो का तो दुवा असतो. सरकारच्या योजना महानगरपालिकेला आणून देणे, महानगरपालिकेचे प्रस्ताव गव्हर्नमेंटकडे घेऊन जाणे, पोस्टमनचं पूर्ण काम पालकमंत्री करतो. आणि त्यामुळे काळजी करू नका, तुम्ही फक्त माझ्या हाती आणून द्यायचं आहे. गव्हर्नमेंटकडनं आणून द्यायची जबाबदारी माझी आहे आणि देवेंद्रजीची सही करायची जबाबदारी आहे. आणि देवेंद्रजीला नागपूरचा प्रस्ताव गेल्यानंतर ते कधीच बघत नाही. तसंच मी पालकमंत्री म्हणून जे काही त्यांना सादर केलं ते कधीच पाठ पडत नाही की बावनकुळेने काय आणलं आहे.
मोहनजीनं काय आणलाय, कृष्णाभाऊनी काय आणलाय, वरच्या पानावरच पटकन सही करतात. त्यामुळं नगरसेवकाला माझी विनंती आहे की झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत जनतेला लागणाऱ्या सुविधा याच्यावरच अभ्यास केला पाहिजे. आणि सर्वात शेवटचे मी सांगेन, 2 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलं त्या जनतेच्या अशा अपेक्षा आपल्यावर काय आहे. जो आपण मॅन्युफॅक्चर दिला, मॅन्युफॅक्चर जाहीरनामा, तुम्ही जनतेने तो कागद राहू द्या. तुम्ही जो वाटला होता निवडणुकीमध्ये, मी निवडून आल्यावर काय करेल प्रभागात, तो जर कागद आपल्या टेबलवर ठेवला 5 वर्ष काचाखाली मस्केताई, तो टेबलवर ठेवा आणि एक एक वाक्य वाचत 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 द्या. म्हणजे कळेल कुठलं काम आपण पूर्ण केलं खंगारजी आणि कुठलं नाही केलं हे तुम्हाला कळेल. नेमकं जनता 5 वर्षांनी विचारेल की नगरसेवकजी तुम्हाला मी निवडून दिलं होतं, तुम्ही ह्या 10 गोष्टी सांगितल्या होत्या, त्यातल्या 8 पूर्ण केल्या. पुढच्या वेळी मांडता आलं पाहिजे, मी हे मांडलं, मी हे मान्य केलं होतं, मी हा जाहीरनामा दिला होता, हा संकल्पनामा दिला होता, हा वचननामा दिला होता, हा मॅन्युफॅक्चर दिला होता, मी हा मॅन्युफॅक्चर करून तुम्हाला मत मागायला आलो आहे. आणि असं काम केलं पाहिजे की पक्षाच्या कार्यालयामध्ये तिकीट मागायची गरज नाही, पक्ष तुम्हाला घरी बसल्या तिकीट दिली पाहिजे. असं काम जर करून दाखवलं तर ही नागपूर महानगरपालिका ही सर्वात चांगली महापालिका. आज संपूर्ण देशाचं लक्ष, महाराष्ट्राचं लक्ष नागपूरवर आहे. आणि त्यामुळं मी अधिक वेळ घेणार नाही. मी एवढंच सांगेन की आज सर्व ज्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली आहे त्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. ज्या मतदारांनी प्रचंड विश्वास मान्य देवेंद्रजी नितीनजीवर केला आहे त्या मतदाराचे मी आभार मानतो. जे नगरसेवक आपले पराभूत झाले थोड्या कारणाने, त्यांना पुढच्या काळामध्ये नगरसेवक म्हणूनच त्या ठिकाणी त्यांना दर्जा देऊन त्यांचेही कामं झाले पाहिजे. आणि आपला प्रत्येक नगरसेवक महापौरताई आपल्या दालनामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने विकासाचा संकल्प जो आपण केला तो प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक वार्डामध्ये आपण त्या ठिकाणी पूर्ण करा. नीताताई अत्यंत चांगला संघटक आहे, त्या संघटक आहे, पार्टीमध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे. आणि संघटनेमध्ये जो काम करतो तो काम करताना प्रत्येक कार्यकर्त्याचा, लोकप्रतिनिधीचा विचार करतो. आणि त्यामुळं संघटनेचा कामाचा अनुभव नीताताईला आहे. त्यामुळं एकीकडे संघटना, एकीकडे जनता, तिसरीकडे लोकप्रतिनिधी. जनतेला काय अपेक्षित आहे, संघटनेला काय अपेक्षित आहे आणि नगरसेवकाला काय अपेक्षित आहे, या तिघाचाही ताळमेळ करून आमच्या नीताताई चांगल्या पद्धतीने कामे करतील. त्या उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत. त्यामुळं मी त्यांना शुभेच्छा देतो काम करण्याच्या. आमच्या हातीबेगताई या ठिकाणी आमच्या हुडकेश्वर नरसाळ्याच्या आहे. मी तर देवेंद्रजी, नितीनजी, दयाशंकरजी आपका आभार व्यक्त करता हूँ. आपने हमें भी प्रतिनिधित्व दिया है. हुडकेश्वर नरसाळा माझा महानगरपालिकेत आहे आणि त्यामुळं अत्यंत नम्रता, सुशील, इमानदारी, जनतेच्या प्रति इमानदारी असलेल्या आमच्या हातीबेगताई, लीलाताई अत्यंत चांगल्या कार्यकर्त्या आहेत. या दोघांनाही त्या ठिकाणी प्रचंड एक मोठी उंची आपण दिलेली आहे सर्व कार्यकर्त्यांनी. या दोघींनी आणि बाल्या बोरकर तर अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी आहे. जसा बॉल आला तसा मारतो, कधी कधी हुकतो पण त्याची विकेट पडत नाही. विकेट केवळ सांभाळून घेतो. त्यामुळं बाल्या बोरकर सारखा अत्यंत चांगला कार्यकर्ता. आणि आता तर मला नीताईने सांगितलं की 57 नगरसेविका महिला निवडून आल्या. 57 महिला नगरसेविका, सॉरी 55 आणि 47 आमचे युवा पुरुष आले आहेत. भाऊ आले 47, त्यांच्या बहिणी आल्या 55. त्यामुळे बहिणीचा मोठा वाटा नगरपालिकेला असणार आहे, महानगरपालिकेवर मोठा वाटा असणार. आणि त्यामुळे विकासातही मोठा वाटा आमच्या बहिणीचा असणार आहे. आणि त्यामुळं जेवढा वाटा आम्ही देण्याचा प्रयत्न करू तेवढा करू. एक मात्र आश्वस्त करतो नीताताई, केंद्र सरकारकडनं नितीनजी, राज्य सरकारकडनं देवेंद्रजी आणि आम्ही सर्व आमदार आणि मी, आम्ही राज्य सरकारच्या सर्व योजना महानगरपालिकेत कशा लागू होतील याची जबाबदारी आमची आहे. पण आम्ही केंद्र सरकारकडून, राज्य सरकारकडून आणलेल्या योजना समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. ती आपण पूर्ण करा अशी अपेक्षा मी आपल्याकडनं व्यक्त करतो.
आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. नितीनजी देवेंद्रजी यांचे आभार मानतो आणि पुढच्या काळामध्ये आपण सर्व मिळून नागपूरला एक आंतरराष्ट्रीय शहर करूया. समाजाच्या शेवटच्या विकासाच्या संकल्पना राबवूया आणि एकही योजना नागपूर शहरामध्ये अशी राहणार नाही ज्यांचा समाजामध्ये त्या ठिकाणी समाज त्या ठिकाणी दूर राहणार नाही, याची आम्ही सर्व काळजी घेऊया. मी सर्वांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांना खूप खूप शुभेच्छा.